डोंबिवली में एक दिल दहला देने वाली और शर्मनाक घटना सामने आई है, जहां एक मतिमंद युवती के साथ ऑटो रिक्शा चालक ने शारीरिक अत्याचार किया। इस घटना ने सबको झकझोर कर रख दिया। डोंबिवली में एक मतिमंद युवती के साथ ऑटो चालक फैजल खान ने बलात्कार किया। युवती रिश्तेदार के घर जा रही थी, लेकिन आरोपी उसे मुमरा के सुनसान इलाके में ले जाकर दुष्कर्म कर फरार हो गया। पीड़िता की शिकायत पर तिलक नगर पुलिस ने फैजल खान को गिरफ्तार कर लिया है और मामले की जांच जारी है। टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये काल दुपारी 2 वाजता एक गुन्हा दाखल झाला आहे। त्यामध्ये जे BNSचं नवीन सेक्शन आहे 64 प्रमाणे म्हणजे बलात्काराचं प्रकरण दाखल झालं आहे। यामध्ये जो आमचा आरोपी आहे त्याला आज मेहरबान न्यायालयात सुट्टीच्या कोर्टात प्रोड्यूस केलं होतं। तर मेहरबान न्यायालयासमोर दोन्ही पक्ष ऐकून आज मेहरबान न्यायालयाने त्याला 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली। आरोपीचे नाव काय आरोपीचं? आरोपीचं नाव फैजल आहे, फैजल खान म्हणून आहे। त्याच्यावर आरोप काय? त्याच्यावर आरोप असा आहे की त्याने रिक्षा चालवत होतो आणि रिक्षा चालवताना त्याने तिच्या सांगण्याच्या स्थळी न सोडता दुसरीकडे घेऊन गेला आणि त्याच्यासोबत काहीतरी संबंध केल्याचं प्रायमा फेसी आहे। पण असं त्याच्याशी रोल नाही आहे। आम्ही मेहरबान न्यायालयाला तेच सांगितलं की आमचा काय रोल नाही, आम्ही रिक्षात तिला तिच्या ठिकाणी सोडलं आणि घटना 7 तारखेला घडून 9 तारखेला 2 दिवसानंतर FIR झाली आहे। त्यामुळे ह्याच्यामध्ये आम्हाला काही तथ्य वाटत नाही। तरी आता ते तपासाचा भाग आहे तो, म्हणून 4 दिवसांची PC मेहरबान न्यायालयाने त्याला दिलेली आहे।